सर्वांना सलाम. एस ए चर्च नंदुरबार आजच्या सकाळच्या मनन चिंतनात आपणा सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज एक हिंदी विभागातून गीत गाऊ. विजय संगीत गीत नंबर 275, तू मेरे दिल का है अजीज, या मसी. गीत नंबर 275. तू मेरे दिल का है अजीज, या मसीह तुझ बिन नहीं है कोई चीज, या मसीह तू दूसरे लोगों की, या मसीह तू सच्ची दौलत है मेरी, या मसीह क्या फायदा होगा सोने से जब आवे मेरे लिए, तब मैं पुकारूंगा तुझे, या मसीह रातों दिन तुझी से बातों रची, या मसीह को दुआ हो या गाऊंगी, या मसीह तू सबसे पहले और पीछे तसल्ली देता है मुझे, तू प्यारा है सब लोगों से, या मसीह. प्रियजन हो, आजचं जे मनन आहे ते सन्माननीय रेव्हरंड एल पी वळवी पाळक साहेब यांच्याकडून आहे. येणाऱ्या मनन चिंतनासाठी सोबतच आजच्या दिवसाच्या या सुरुवातीच्या आरंभीची प्रार्थना मी करतो. आमच्या दयाळू देवाप्पा, हे सुंदरशी गीतं आम्ही गायली आणि या गीताचा भावविषय प्रभू तुझा गुणगौरव असा आहे, व जो ख्रिस्त तू आम्हाला दिला त्या ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवनाची तू आशा दिलीस. प्रिय प्रभू, प्रति सकाळी आम्ही पवित्र वचनाचं मनन चिंतन करीत आहोत. आमच्या आत्मिक वाढीसाठी आणि मंडळीच्या आध्यात्मिक गरजा भागवण्यासाठी देवाप्पा हे मनन चिंतन तुझ्या दासाकडून आशीर्वादित करीत आहेस. आज रेव्हरंड एल पी वळवी पाळक साहेब, प्रभू तुझ्या वचनातून बोलत असताना पाळक साहेबांना सहाय्य कर. त्यांच्या करवी तू आम्हाशी बोल व आजची होणारी सेवा व आजचं होणारं मनन चिंतन आशीर्वादित कर. सोबतच सुंदरसा दिवस प्रभू तू आम्हाला दाखवलास. आजच्या या दिवसाद्वारे तुझा गौरव आणि तुझी स्तुती आराधना हो. ही प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली, म्हणून तू ऐक. आमेन. ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन व उपस्थित वडील मंडळाच्या वतीने मी रेव्हरंड एल पी वळवी पाळक साहेब आपलं स्वागत करतो आणि विनंती करेन की आजचं मनन चिंतन आपण द्यावं. इपिस्करास पत्र अध्याय 4. इपिस्करास पत्र अध्याय 4 आणि
13 तर 15 ही वचने वाचू. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत प्रौढ मनुष्याप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोंचू तोपर्यंत दिले, यासाठी की आपण यापुढे बाळकासारखे असू नये, म्हणजे माणसाच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवणीरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे. प्रार्थना करू. स्वर्गीय प्रेमळ पित्या, धन्यवादित आमच्या गौरवशाली स्वर्गीय बापा, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये आज सकाळी पुन्हा एकदा आम्ही तुझ्या चरणापाशी आहोत. तुझी पवित्र आणि सत्य वचने ही आमच्या जीवनासाठी तू समोर आणलेली आहे. या वचनाचं सत्य समजण्यासाठी, वचनाचं सत्य स्वीकारण्यासाठी आणि त्या सत्यामध्ये प्रभू आमचं जीवन घडवलं जाण्यासाठी लागणारी कृपा, पवित्र आत्म्याची योग्य प्रभू हे कार्य कर. जो कोणी आज हे वचन प्रभू आज ऐकत आहे त्या सर्वांस आपल्या वचनाच्या द्वारे तू बोलावं आणि आशीर्वाद द्यावा, हीच माझी प्रार्थना आहे. ही विनंती प्रभू येशूच्या पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. देवाच्या राज्याची सेवा करणारे आपण सर्व आहोत. देवाच्या राज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्हाला त्याची सेवा करीत राहायची आहे. तर देवाच्या राज्याची सेवा करणारे त्यांचं जीवनशैली, त्यांचं जीवन कसं असावं, जीवनाचं ध्येय काय असावं. ध्येय आहे ख्रिस्ताची समानता आम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे. ख्रिस्ताची समानतेपर्यंत जोपर्यंत आम्ही पोहोचत नाही, आमचं चारित्र्य विकास होत नाही, तोपर्यंत आम्ही प्रभावशाली रीतीने देवाच्या राज्यामध्ये आमची भूमिका, आमची सेवा आम्ही प्रभावीपणे करू शकत नाही. आणि म्हणून चारित्र्य काय आहे, तर यामध्ये स्वभाव आहे, गुण आहे, प्रवृत्ती आहे, व्यक्तिमत्व आहे, नैतिक जडणघडण आहे. या सर्व गोष्टी चारित्र्यामध्ये येतात. आणि म्हणून चारित्र्य निर्मिती होणं देवाच्या राज्याच्या कारभारामध्ये फारच आवश्यक आणि महत्त्वपूर्ण आहे. जोपर्यंत या गोष्टी होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या जीवनामधून देवाच्या राज्यासाठी प्रभावीपणे आम्ही सेवा करू शकत नाही किंवा आम्ही सादर करू शकत नाही. आता काही गोष्टी मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी व्यक्तिगतरित्या जो आहे तेच माझे चारित्र्य आहे. मला समजतं माझं वैयक्तिक जीवन जो मी आहे तेच माझं खरे चारित्र्य आहे. इतरापुढे जे मी बनण्याचा प्रयत्न करतो ते माझे चरित्र नाही, किंवा इतर लोक मला जे समजतात ते माझे चरित्र नाही. तर व्यक्ती म्हणून जे माझे चरित्र आहे तोच मी आहे. माझ्या आचरणाच्या द्वारे, माझ्या वर्तनक्रमामधून, माझ्या वर्तनक्रमामध्ये जे कृती आहे त्याच्याद्वारे मी सिद्ध करतो की माझं जीवनशैली काय आहे. आणि म्हणून कठीण व अनपेक्षित अशी परिस्थिती जीवनामध्ये येते. जीवन जगत असताना अनेक गोष्टींना आम्ही सामोरे जात असतो आणि सामोरे जात असताना कठीण प्रसंग येतात, अनपेक्षित अशी परिस्थिती येते आणि त्यामधून जी क्रिया प्रतिक्रिया आहे तेच माझे चरित्र आहे.
त्या परिस्थितीला मी कसा सामोरं जातो यावरच मला समजतं की माझं चरित्र कसं आहे. माझ्या गुप्त निवडीच्याद्वारे माझं चारित्र्य मी प्रगट करीत असतो. माझी जी आतून मी गुप्त एक चॉईस करतो, निवड करतो, तेच माझं खरे चरित्र्याची ठसा प्रभावीपणे उमटवणारं आहे. आम्ही पुढे पाहणार आहोत. माझे शब्द दृष्टिकोन यावरून माझे चारित्र्य हे प्रगट होतं. माझं शब्द, माझा दृष्टिकोन यावरून माझं चारित्र्य हे मला दिसत असतं. माझ्याद्वारे घेतलेल्या जाणाऱ्या निर्णयावर माझ्या जीवनमूल्यावर काय प्रभाव पडतो, जे मी करत आहे, जे मी निवड करत आहे त्याच्या माझ्या जीवनमूल्यावर त्याचा प्रभाव कसा पडतो यावर फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून उत्पत्तीचं पुस्तक आम्ही ज्यावेळेस पाहतो, उत्पत्तीचं पुस्तक 39 आणि 1-13 मध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो तेव्हा योसेपाचं जीवन आम्हाला दिसतं. उत्पत्ती 13 आणि 39 आणि 13 मध्ये जेव्हा आम्ही पाहतो की योसेपाचं जीवन चरित्र आमच्या समोर ज्यावेळेस येतं त्यावेळेस हा सुंदर होता, तरुण होता, त्याचं व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडायचा. आणि अशा प्रकारे पोटिफराच्या घरात हा एक काम करायचा गुलाम म्हणून तो विकला गेलेला होता. आणि आम्ही पाहतो की त्याचं जीवनामध्ये आम्ही पाहतो जेव्हा भावानी त्याला विकून टाकलं आणि तो मिस्रामध्ये पोटिफराच्या घरामध्ये होता. आम्ही पाहतो की देवाचं वचन त्याच्याबद्दल एका वचनामध्ये त्याच्या जीवनाचा सारांश असं म्हटलेलं आहे, तो समय येईपर्यंत योसेपाला परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखलं. परमेश्वराचं वचनाने त्याला पारखलं, त्याला घडवलं, त्याचं चारित्र्य निर्मिती केली. आणि तरुणपणापासून त्याच्या जीवनामध्ये त्याचा चरित्राचा आणि जीवनाचा इतका मोठा प्रभाव होता हे आम्हाला दिसतं आहे. ज्यावेळेस त्याच्यासमोर परिस्थिती आली, ज्यावेळेस प्रसंग आहे जो आहे की त्याला पाप करण्यास कोणत्या प्रकारचा अटकाव नाही, पाप करायची संधी आहे, त्याला ऑफर आहे, त्याला आमंत्रण आहे, तो तरुण आहे, परंतु त्याचं चरित्र विकास देवाच्या सानिध्यामध्ये इतकं परिपक्व आणि जडणघडण नैतिक मूल्यावर इतकी प्रभावशाली रीतीने देवाच्या भयात आणि ज्ञानात झालेली होती, त्याला नाही मरण्याची निवड, नाही म्हणण्याचं धैर्य त्याला त्या ठिकाणी मिळालं, शक्ती त्याला मिळालं नाही. मी हे करू शकत नाही, हे माझ्याकडून होऊ शकत नाही, अशा प्रकारचं योसेपाच्या जीवनामध्ये त्याचं निर्णय, त्याचे शब्द आम्ही पाहतो. आणि सर्व चरित्र सांगायची गरज नाही, आम्ही बालपणापासून आम्ही ऐकत आहे. नाही म्हणण्याचं त्याच्या आंतरिक बळ आम्हाला दिसतं, त्याचं आंतरिक जीवन आम्हाला दिसतं. देवाचं पावित्र्ययुक्त जीवनाची एक शैली त्याच्या अंतरंगामध्ये आहे. आणि त्याच्याद्वारे तो पाहतो की मी परमेश्वराविरुद्ध ही गोष्ट करू शकत नाही. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, आपला विवेक आपणास परमेश्वराप्रत जबाबदारीने वागण्यास आम्हाला बाध्य करतो. आमचा विवेक, सद्विवेक आम्हाला सांगतो, आम्हाला टोचणी देतो, आम्हाला शिकवतो, हे देवाच्या विरुद्धामध्ये आहे. जरी कोणी पाहणारे नाही, जरी कोणी मनुष्य पाहत नाही, पण त्याला त्याचा विवेक, त्याचं मन सांगायचं, परमेश्वर मला पाहत आहे, मी कोण आहे त्याची त्याला जाणीव झालेली आहे. आणि म्हणून चरित्र जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे, दृढ चरित्र कधीही कमकुवत होत नाही, कधीही कमजोर होत नाही आणि सतत येणाऱ्या परीक्षेमध्ये बळी पडत नाही. फार अद्भुत गोष्ट आहे. हे एक परिपक्व चरित्राचं एक गुण लक्षण आहे. कमकुवत होत नाही, कमजोर होत नाही आणि येणाऱ्या प्रसंगामध्ये तो बळी पडत नाही, सहज तो बळी पडत नाही किंवा घसरत नाही. मोह सतत पुढे येतो, मोह आकर्षक असतो. मी सांगितलं की पापाचं सामर्थ्य फार मोठं आहे, प्रभावशाली आहे. आणि अशा स्थितीमध्ये पुष्कळदा आमचं जीवन हे अस्थिर होऊन जातं. परंतु हे दृढ चरित्र, परिपक्व चरित्र, ज्यांचा चरित्र विकास झालेला आहे, ज्याने आपल्या अंतरंगामध्ये, पौल म्हणतो तुम्ही अंतर्यामी बल संपन्न व्हा,
आतून तुम्हाला आत्मिक बळ अंतःकरणामध्ये पाहिजे. नाही, ही गोष्ट देवाविरुद्ध, देवाच्या वचनाविरुद्ध आहे, ही कदापि माझ्याकडे होणार नाही. होय तर होय, नाही तर नाही, होणार नाही. आणि ह्या दृढ निश्चयाने आपले चरित्र विकासाच्या द्वारे आम्ही तो ठसा प्रभावीपणे आम्ही ठेवतो. देवाच्या राज्याच्या सेवेमध्ये फार मोठे धोके असतात. आकाशातील चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे देवाचे सेवक आम्ही इतिहासामध्ये पाहतो बळी पडलेले आहेत, घसरून गेलेले आहेत. परंतु ज्यांचं जीवनशैली, काही असं दासांचं चरित्र मी वाचलं, त्यांचे संदेश पण मी ऐकले, ज्यांचं पुस्तके अनेक लिहिले गेले, त्यांचे पुस्तक वाचून आम्ही प्रभावित झालो त्यांचे लिखाणाच्या द्वारे. परंतु जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आल्या तेव्हा ते त्या गोष्टीमध्ये घसरून गेले, त्या गोष्टीमध्ये घसरले ते. परंतु पुनरपी परमेश्वराने त्यांची पुनर्स्थापना केली. ते एकांतवासामध्ये निघून गेले. अनेक वर्ष देवाच्या सानिध्यामध्ये त्यांनी पश्चातापाचे जीवन केलं. आपली जीवन चरित्र शैली पुन्हा परमेश्वराच्या समीप त्यांनी ठेवली. त्याच्या वर्तनक्रम परमेश्वराच्या वचनाप्रमाणे ठेवला. आणि आम्ही पाहतो की पुढे जाऊन देवाचं वचन सांगतं की नंतर ते पुन्हा जेव्हा त्या पटलावर आले तेव्हा त्यांनी त्या जीवनाच्या परिवर्तनामधून आपला ठसा उमटवलेला आहे. असे काही लेखकांचे मी देवाच्या दासांचे चरित्र वाचलेले आहे. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की सतत मोह येतो आणि नाही म्हणण्याची पात्रता, योग्यता, बळ आणि शक्ती जीवनामध्ये पाहिजे, योसेफा समान. आणि ही देवी चरित्र म्हणतो आपण, देवी चारित्र्य आमच्या जीवनामध्ये त्याचा विकास होतो. चरित्र विकास कसा होतो? व्यक्तीच्या चारित्र्य विकासावर कोणत्या गोष्टी प्रभाव पडतो? चरित्र विकास, चारित्र्याचा विकास व्हावा, त्याचा प्रभाव कसा पडतो? कोणत्या गोष्टी आम्हाला आमचं चारित्र्य घडवतात? चारित्र्यवान व्यक्ती, ज्यांचा आदर्श आम्ही घ्यावा, असं चारित्र्यवान व्यक्तीच्या सानिध्यामध्ये ज्यावेळेस आम्ही फेलोशिप करतो, त्यांच्या जीवनशैलीकडे बघतो, त्यांचे विचार आणि त्यांचे निर्णय, त्यांची जी एक प्रभावशाली त्यांच्या जीवनामधल्या गोष्टी आम्ही घेतो. चारित्र्यवान व्यक्ती जे प्रभूच्या संगतीमध्ये घडवले गेलेले आहेत, प्रभूने ज्यांना घडवलं, देवाने अनेक दासांना उपयोग करण्यासाठी अनेक वर्ष घेतली, त्यांना घडवलं. मोशेचं आम्ही पाहतो 40 वर्ष घडवलं त्याला. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो चारित्र्यवान व्यक्तीचं चरित्र. हा विकास बालपणापासूनच जीवनामध्ये सुरुवात होते. या विकासाची सुरुवात आमच्या बालपणापासून होते. व्यक्तीचे मित्र त्यांच्यावर प्रभाव टाकतात. आम्ही पाहतो दानियल, त्याचे मित्र कसे होते. दानियल आणि त्याचे मित्र कसे होते? तरुणपणामध्ये बंदिवासामध्ये आहे, जवळजवळ 1900 किलोमीटर आपल्या देशापासून दूर आहे. संस्कृती वेगळी आहे, लोक वेगळे आहे, त्यांच्यासमोर आव्हाने वेगळी आहे. अशा स्थितीमध्ये हे दानियलाचे मित्र आणि दानियल हे कसे चांगले होते, हे परमेश्वराचे लोक म्हणून त्याने आपलं चारित्र्य त्या ठिकाणी प्रगट केलेलं आहे. पहिले कोरिन्थकरास पत्र याचा 15वा अध्याय आणि 33 वचन काय सांगतं? पौल म्हणतो, कुसंगतीने नीती बिघडते. कुसंगतीने काय बिघडते? नीती बिघडते. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, दृढ चरित्र आमच्या जीवनामध्ये जे हलणार नाही, कोणती परिस्थिती आम्हाला विचलित करणार नाही, असं चांगलं मजबूत चारित्र्य निर्माण करून देवाच्या राज्यामध्ये ज्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी करतो त्यावेळेस आम्हाला जीवनामध्ये यश मिळतं आणि आम्ही परमेश्वराचा गौरव करतो. दानियल 6:10 मध्ये आम्हाला पाहायला भेटेल एक निश्चय, शिस्त, सराव याच्याद्वारे आम्ही दानियलाने त्या तिन्ही साम्राज्यामध्ये जो ठसा अगदी प्रभावीपणे त्याने मांडलेला आहे. बहुतेक त्याचं जे साम्राज्य बदलले त्याच्यामध्ये दानियल आहेच. आणि आम्ही पाहतो की तिन्ही साम्राज्यांना प्रभावित करणारं असं त्याचं जीवन चरित्र आम्ही पाहतो. संपूर्ण
त्याचं दानिएलाच्या पुस्तकाचं जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा आम्हाला समजतं की हे एक चरित्र संपन्न जीवन होतं. हे देवाला प्रिय जीवन आहे. आणि म्हणून स्तोत्र 119 पहिलेच वचन काय सांगतं? धन्य ते जन जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात. परमेश्वर मनुष्याच्या जीवनशैलीकडे पाहतो, मनुष्याच्या वर्तनक्रमाकडे परमेश्वर पाहतो, असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. हे परिपक्व दृढ चरित्र संकटात आम्हाला मजबूती आणते. रोमकरास पत्र 5 अध्याय आणि 3 ते 4 ही वचने ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस आम्हाला संत पौल काय म्हणतो? मी संकटातही अभिमान बाळगतो. नाना प्रकारच्या संकटाने तुमची परीक्षा होते. परीक्षेत धीराने शील निर्माण होतं असं म्हटलेलं आहे. धीराने काय होतं? शील निर्माण होतं, चारित्र्य निर्माण होते. आणि म्हणून संकटामध्ये जो एक त्याचा एक रिस्पॉन्स आहे, त्याची प्रतिक्रिया आहे, सकारात्मक दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपलं जीवन त्या परिस्थितीमध्ये ठेवलं आणि त्याने विकास घडवून घेतला. फार अद्भुत गोष्ट आहे. आणि त्या संकटाचा त्याला अभिमान वाटला असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. चरित्र महत्वाचे का आहे? सेवेची देवी चरित्र सेवेसाठी पूर्व पात्रता आहे. पहिले तिमथीमध्ये 3 आणि 1 ते 15, तिताचं पत्र 1 अध्याय 5 ते 9 ही वचने आम्हाला काय सांगत आहे? देवी चरित्र सेवेची एक पूर्व पात्रता आहे, महत्वाचे आहे. आणि सेवेचा हा पाया आहे. सेवेचे खरे बळ म्हणजे आपला अभिषेक नाही तर आपले चरित्र आहे. देव आपलं सामर्थ्य, मी नाही का रविवारच्या दिवस सांगितलं की परमेश्वर आपलं सामर्थ्य कुठे फेकत नाही, कुठे फेकत नाही. येशूच्या जीवनाकडे पहा. ज्याने शब्दाने सर्व काही विश्व निर्माण केलं, तो शब्द बोलला आणि अवघे झाले, आणि आज्ञा केली आणि सर्व अस्तित्वामध्ये ज्याने आणलं, असा देवी सर्व समर्थ परमेश्वर या भूतलावर असताना त्याने आपलं अधिकार आणि सामर्थ्य कुठे असं फेकलं नाही. देवी योजनेमध्ये केंद्रित समर्पित इच्छेमध्ये समयानुसार त्याने त्याचा वापर केलेला आहे. परंतु आज आम्ही पुष्कळ पाहतो की बेतलपणा चाललेला आहे आणि सत्य मार्गाची ह्याच्यामुळे निंदा होते. आणि म्हणून सेवेचा पाया आमचा अभिषेक नाही तर आमचं चारित्र्य आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. सेवेचा खरा जो पाया आहे तो अभिषेक नाही, परंतु आमच्या चारित्र्ययुक्त जीवनामधून जो देवी अभिषेक काम करतो त्याच्याद्वारे आम्ही देवासाठी आम्ही फार प्रभावशाली ठरू शकतो. आणि या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये मत्तई 9:15 नवा द्राक्षरस जुना द्राक्षरस घालीत नाही, तर बुधले फाटून द्राक्षरस सांडतो, बुधले बिघडतात. द्राक्षरस आपला अभिषेक आहे. चरित्र द्राक्षरस ठेवणारे बुधले आहे. चरित्र द्राक्षरस ठेवणारे बुधले आहे. टाकाऊ तर अभिषेक वाया जाईल. हे जर नासलं तर अभिषेक वाया जाईल. लोक निंदा करतील. आज आम्ही पाहतो या सर्व गोष्टी आम्हाला पाहायला भेटत आहे. नैतिक चरित्र आपले खरे बळ आहे. नैतिक चारित्र्य आमचं खरं बळ आहे आणि हे आपले आंतरिक बळ आहे आतून. आणि म्हणून संत पौलाने देवाच्या लोकांसाठी ज्यावेळेस प्रार्थना केली तेव्हा संत पौलाची प्रार्थनेचा विषय काय होता? हे प्रभू, या लोकांचा विश्वासाविषयी मी ऐकतो. हे लोक एकमेकावर प्रीती करतात, हे लोक तुझ्यावर प्रेम करतात, परंतु माझी प्रार्थना यांच्यासाठी आहे ते अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. आतून त्यांना अशा प्रकारचं बळ प्रभू तू दे, अशा प्रकारची शक्ती त्यांना दे, जे सर्व विपरीत परिस्थितीमध्ये प्रभू ते स्थिर उभं राहतील आणि तुला सादर करतील, तुला ते प्रगट करतील. आणि म्हणून आपले नैतिक चारित्र्य हे फार महत्त्वाचं आहे. परीक्षा मोह यामधून आम्हाला पळता यावं, पळायला पाहिजे. काही ठिकाणी परमेश्वर आम्हाला पळायला लावतो. पळ यापासून, ज्या गोष्टी आमचं चारित्र्य बिघडवणार आहे, ज्या ठिकाणी मला अधपतनाकडे घेऊन जाणार आहे, ज्या ठिकाणी मी माझं जीवन खराब करून घ्या, देव म्हणतो पळ तिथून. काही ठिकाणी मोह आहे, काही ठिकाणी पाश आहे. अशा अनेक गोष्टी आमच्या जीवनावर दबाव टाकतात, प्रभाव टाकतात आणि त्यामधून आम्हाला योग्य निर्णय
देण्याचं शक्ती आम्हाला, आमचं चारित्र्य आम्हाला पुरवतं. आणि हे देवाच्या राज्यामध्ये सेवेसाठी फार आवश्यक आणि महत्त्वाचं आहे. चारित्र्य आपला संदेश, आपला जो संदेश आहे त्याला आकार देते. आपलं चारित्र्य आपल्या संदेशाला आकार देतं असं म्हटलेलं आहे आणि प्रभावी बनवते. आणि म्हणून पहिले तेसल्ली याचा पहिला अध्याय आणि 5 आणि 6 अशा प्रकारचा संदेश संत पावलाच्या जीवनामध्ये होता. हा संदेश त्याच्या जीवनामध्ये होता. चरित्र आपल्या संदेशास आकार देऊन प्रभावी बनवते आणि हा संदेश संत पावलाच्या जीवनामध्ये होता. पहिले तेसल्ली 5 आणि 6 तो म्हणतो, सुवार्ता केवळ शब्दाने नाही तर देवाचं सामर्थ्य आहे. सुवार्ता केवळ शब्दाने नाही तर देवाचे सामर्थ्य आहे. चरित्र हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा संत पाऊल इफिसकराच्या पत्रामध्ये ज्यावेळेस लिहितो तेव्हा तो म्हणतो की आम्ही सर्व देवाच्या स्वर्गीय राज्यासाठी आम्ही सर्व गुंतलेले आहोत आणि ही सेवा करीत असताना आम्हाला ख्रिस्ताची समानता आम्हाला गाठायची आहे. ख्रिस्ता समान आम्ही बनून, ख्रिस्त सदृश्य बनून आम्ही आमच्या जीवनामधून, आमच्या विचारामधून, कृतीमधून, चारित्र्यामधून आम्ही ख्रिस्ताला सादर प्रभावीपणे जगासमोर करू शकतो. हे जग अंधकाराने ग्रासलेलं आहे, अंधकाराच्या प्रभावाखाली आहे आणि अंधकाराच्या जगामध्ये जर आम्हाला या गोष्टी आम्हाला करायच्या आहे तर या सर्व फार महत्त्वपूर्ण आहे. जगाचे लोक ज्या मार्गाने चालतात, जगाच्या गोष्टीवर प्रीती करतात, पापी स्वभावाप्रमाणे जीवन जगतो, तो अपरिपक्व, दैहिक, आत्मरहित असतो. अपरिपक्व, आत्मरहित असतो. आणि म्हणून पौल या ठिकाणी तो म्हणतो की सुरुवात तुम्हाला मी दूध पाजले जे तुम्हाला सहज पचवता येईल आणि ह्या आवश्यक गोष्टी दिल्या, परंतु आज आम्हाला पुढे जायची गरज आहे. आम्ही दैहिक मनोवृत्तीचे नाही तर आम्ही आत्मिक रीतीने सक्षम बनून आम्ही पुढे जाऊन परमेश्वराच्या सेवेसाठी आम्ही सक्षम व्हायला पाहिजे. परमेश्वराचं हे वचन आजच्या मनासाठी देत असताना, सेवेचा खरा दृष्टिकोन समजून घेत असताना आम्ही सत्याचे शिक्षण देणारे आहोत. बगीच्याच्या माळ्याप्रमाणे आम्ही देखरेख करणारे आहोत. आम्ही देवाबरोबर काम करणारे आहोत. आम्ही कुशल कारागिराप्रमाणे बांधकाम करणारे आहोत आणि म्हणून कारभार पाहणारे आहोत आणि पहिले करीन ख्रिस्तासाठी दुःख सहन करणारे आहोत. आणि म्हणून अशा या सर्व गोष्टी खरोखर फार महत्त्वाच्या आहे. म्हणून परमेश्वराच्या राज्यामध्ये सेवा करत असताना पौल म्हणतो आपले ध्येय, आपला उद्देश ख्रिस्ताची समानता गाठून देवाच्या राज्यामध्ये आपले जीवन एक प्रभावशाली जीवनाच्या द्वारे आम्ही जो आम्हाला मिळालेलं कृपादान अभिषेक आहे त्याचा वापर करून आम्ही देवाचं गौरव करायला पाहिजे. देवबाप आजच्या या वचनावरून आपल्याला आशीर्वाद देव. प्रियजन हो, अतिशय सोप्या भाषेत देवाचं हे पवित्र वचन आपल्याकडे आलेलं आहे. आलेल्या वचनाला आपण प्रतिसाद देऊया व चारित्र्याबद्दलच नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनात आपण अधिक प्रभूला गौरव देणारे असे असूया. हे देवाचं पवित्र वचन आमच्याकडे आलं, आपलं चारित्र्य प्रभूचं गौरव करणारं असं आपण ठेवूया. या पवित्र वचनाच्या सेवेसाठी मी पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो व आजच्या या वचनाच्या सेवेसाठी प्रभूला धन्यवाद देतो. प्रियजन हो, आपल्या नित्य प्रार्थना आहेत. नित्य प्रार्थनाविषयी आपण घेऊया. शाळेचं विज्ञान प्रदर्शन अतिशय चांगलं झालं. शाळेच्या गौरवी सेवा कार्यासाठी सोबतच सेरिमपूर या ठिकाणी चर्चची जी आपली इमारत आहे या इमारतीचं नूतनीकरणाचं कार्य, रिनोव्हेशनचं कार्य सुरू झालेलं आहे. काल त्या ठिकाणी प्रार्थनापूर्वक टिकाम मारला गेला, तर आपण त्याचं रिनोव्हेशनच्या कामासाठी विशेष प्रार्थना करूया. आजारी प्रियजनांमध्ये चांदेकर सिस्टर आहेत, त्यांची भेट घेतली. प्रभुदेव बाप चांगलं आरोग्य त्यांना देत आहे, त्यांच्या प्रकृतीत आता चांगला बदल आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. आणि आज सकाळपासूनच थोडंसं पावसासारखं वातावरण झालेलं आहे. प्रत्येकाचं आरोग्य प्रभूने चांगलं ठेवावं यासाठी प्रार्थना करूया. धानोरा स्थित असलेला जो मेळावा आहे तो अतिशय आशीर्वादित होत आहे, त्यासाठी प्रभूला धन्यवाद देऊया. आपले हे सगळे नित्य प्रार्थना विषय असताना वाढदिवसासाठी आपण प्रार्थना करूया. आज आशालता फिलिप पाटील सिस्टरांचा जन्मदिवस आहे आणि सोबतच मृणाल रमेश गावित या प्रिय बहिणीचा वाढदिवस आहे. या प्रियजनांचा वाढदिवस प्रभू आशीर्वादित करो. मंडळीच्या वतीने
त्यांना शुभेच्छा देतो. सगळ्यांच्या वतीने रेव्हरंड सुनील लोंढे पाळकसाहेब आहेत. विनंती करेन पाळकसाहेब आपण पुढे या, प्रार्थना करा. प्रार्थनेनंतर प्रभूची प्रार्थना म्हणू आणि आशीर्वादसुद्धा पाळकसाहेब आपण द्या. प्रार्थना करू. आमच्या दयाळू बापा तुझे आभार मानतो, कारण की तू चांगला आहेस. तुझी दया, तुझी करुणा प्रभू विपुलपणे तू आमच्यावरती केलीस. प्रभू आज जगाकडं आम्ही ज्यावेळेस दृष्टी लावतो त्यावेळेस अनेक अडचणी आहे, अनेक समस्या आहेत, अनेक परिस्थिती कठीण अशी झालेली असताना प्रभू देवा तुझ्या लोकांना तू सांभाळतोस, तुझ्या लोकांचं रक्षण करतोस, तुझ्या लोकांना तू मार्गदर्शन करतोस, तुझ्या लोकांना अनेक प्रकारच्या आशीर्वादाने समृद्ध करतोस. तुझे आभार मानतो देवबापा. आम्ही तुझे आभार मानतो कारण की याच्या सकाळीसुद्धा देवा तू आम्हाला तुझ्या वचनाच्याद्वारे तू आशीर्वाद दिलास. प्रभू तुझे आभार मानतो. रेव्हरंड LP वळगी पाळकसाहेब त्यांच्याद्वारे देवबापा तू आम्हाला आशीर्वाद दिलास. प्रभू आमचं चारित्र्य कसं असावं, आम्ही तुझ्यामध्ये परिपक्व कसं असावं, आणि खरंच या दिवसामध्ये देवबापा या जगात आम्ही वावरत असताना आमचं जीवन हे निळ्या प्रकारच्या मोहामध्ये आणि निळ्या प्रकारच्या परिस्थितीत गुंतून जात असताना प्रभू आम्ही तुझ्या कृपेच्या पंखाखाली सुरक्षित असावं, आणि जे काही प्रभू तू वचनं आम्हाला तू दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही आमचं जीवन नवीनतेने घडावं, मजबूत व्हावं, आणि सैतानाच्या ह्या अतिशय कठीण अशा ह्या संघर्षामध्ये आम्ही तुझ्यामध्ये स्थिर असावं. यासाठी प्रभू तू वचनाचं प्रतिदिवशी तू आम्हाला भरतोस, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. पुन्हा एकदा देवबापा आम्ही विशेषतः ज्या प्रियजनांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो देवबापा. आशालता फिलिप पाटील, मुरलाल रमेश गावित या प्रियजनांचा वाढदिवस आहे देवबापा. त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. मागील वर्षभर तू त्यांना सांभाळलं, आरोग्य दिलं, आणि त्यांच्या कामात, त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या संगतीत तू राहिलास, त्याबद्दल तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तसं देवबापा माझी प्रार्थना की या वर्षामध्ये तू त्यांना आशीर्वाद दे, येणारं वर्ष तू त्यांच्यासाठी आशीर्वादित कर, अनेक वाढदिवस त्यांच्या जीवनाला लाभू दे. इतकंच नव्हे देवबापा, जे जीवन तू आम्हाला दिलं त्याद्वारे देवा तुझं गौरव करावं, तुझी सेवा करावी, आणि तुझं महान गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे व्हावं. यासाठी प्रभू तू त्यांना तुझ्या हातात तू घे, त्यांना आशीर्वाद दे, त्यांनी तुझं मार्गदर्शन घ्यावं, तुझ्या सान्निध्यात चालावं, तुझं प्रभू संगतीत वाढावं, असं तू दैनिकपणे हो दे प्रभू. इतकंच नाही दे बापा, आम्ही तुझे आभार मानतो. ज्या प्रियजनांसाठी आम्ही प्रार्थना केल्या त्या तू ऐकत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. ज्या प्रियजनांसाठी आमच्या प्रार्थना केल्या त्या पुष्कळानं तू आरोग्य देत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. प्रभू तू प्रार्थना ऐकणार आहेस, तू आरोग्य देणार आहेस. प्रभू तुझं नेत्र, तुझे कान तुझ्या लोकांकडं असतात असं तुझं वचन आहे. तू डुलकी घेत नाही, तू झोप घेत नाही, तू इस्रायलाचा रक्षक आहेस प्रभू, आणि म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. तसं दे बापा, विशेष आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत प्रभू, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दिलेला आहे. माननीय अध्यक्ष आहेत, चेअरमन आहेत, आणि या सर्व संस्थेचा कारभार पाहत असताना लागणारं सहाय्य, मार्गदर्शन आणि आरोग्य त्यांना पुरवलंच प्रभू, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पुढे देखील देवा तू त्यांना आशीर्वाद दे, सहाय्य कर. तद्वरच दे बापा, शाळेचं जे काय एक्झिबिशन झालं दे बापा, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. ते सर्व चांगल्या रीतीने सफल केलंस, आणि एक चांगल्या प्रकारचं जिल्ह्यामध्ये प्रभू आमच्या शाळेला एक नावलौकिक तुझ्याद्वारे प्राप्त करून दिला. तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आमचे प्राचार्य, शिक्षक वृंद या सर्वांना तू सहाय्य केलंस, विद्यार्थ्यांना मदत केलीस, आणि सर्व नियोजन करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना तू सहाय्य पुरवलंस. तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. प्रभू येणाऱ्या दिवसातसुद्धा प्रभू आमच्या शाळांच्याद्वारे आणि जे शिक्षक वृंद परिश्रम करत आहे देवा, तू त्यांना तुझा आशीर्वाद दे, सहाय्य कर, आणि या माध्यमाच्याद्वारे सुद्धा देवा तुझं गौरव हो दे अशी प्रार्थना करतो. सर्व विद्यार्थ्यांना प्रभू तुझा आशीर्वाद दे, त्यांच्या अभ्यासात मदत कर. तद्वरच प्रभू या ज्या येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रभू
तू त्यांचं विशेष प्रकारे सहाय्य कर. अभ्यास करत असताना लागणार कृपा तू पुरव आणि सर्वांना चांगल्या प्रकारचं यश द्यावंस अशी आमची प्रार्थना आहे प्रभू. तद्वरच देवबापा विशेष प्रार्थना करतो सैलमपूर या ठिकाणी प्रभू तुझ्या लोकांसाठी एक नवीन असा प्रकारचा आशीर्वाद तू दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. देवबापा विशेष त्या ठिकाणी जे काय चर्चचं प्रभू नवीन मेंटेनन्सचं कार्य सुरू आहे प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. सर्व काय आर्थिक गोष्टीचा पुरवठा त्यांना तू करावास, मनुष्यबळ द्यावं आणि प्रभू या पवित्र भवनाच्या द्वारे देवा तुझंच गौरव होऊ दे. पुष्कळांना प्रभू त्या ठिकाणी येण्यासाठी प्रभू तू याद्वारे तू प्रेरणा दे. आणि आमचे पाळक साहेब प्रभूच ते पण पाळक त्या ठिकाणी सेवा करत असताना देवबापा तू त्यांना विशेष आशीर्वाद दे आणि त्यांचा देखील सहाय्य कर. त्यांचे जे काही पंचमंडळ आहे देवा तू त्यांनासुद्धा मोठा आशीर्वाद दे. आणि सर्वांनी एकत्र येऊन प्रभू या चर्चचं प्रभू चांगलं काम व्हावं यासाठी सर्वांनी प्रार्थनापूर्वक प्रभू जेव्हा ही सुरुवात केलेली आहे तेव्हा आमची प्रार्थना आहे की हे कार्य शेवटापर्यंत जाऊ दे आणि केवळ तुझंच गौरव होऊ दे अशी नम्र प्रार्थना करतो देवबापा. पुन्हा एकदा देवबापा आमच्या मंडळीतील सर्व जे आजारी आहेत दुःखित आहेत, पुन्हा कदाचित आम्ही त्यांना विसरलो, पुन्हा त्यांची आठवण करतो प्रभू. जरी आम्हाला नावं त्यांची ठाऊक नाही तरी देवबापा आमची प्रार्थना आहे प्रभू देवबापा तू त्यांना आशीर्वाद दे. प्रत्येकाचं परिस्थिती तुला ठाऊक आहे, तुझ्या वचनात म्हटल्याप्रमाणे आमचं बसणं उठणं तू जाणतोस प्रभू. आणि म्हणून देवबापा माझी प्रार्थना आहे की प्रत्येकाला तू स्पर्श कर, आरोग्य दे. निळ्या प्रकारच्या गरजा आहेत, कौटुंबिक गरजा आहेत, आर्थिक गरजा आहेत, निळ्या प्रकारच्या गरजा आहेत प्रभू. आणि त्या भागवत असताना देवबापा तू प्रत्येकाला सहाय्य कर, आशीर्वाद दे. प्रत्येकाचं काम, धंदा, व्यवसाय, नोकरी, जबाबदाऱ्या, मंडळीचं सेवा हे सर्व काही करत असताना तुझ्या विश्वासणाऱ्या दासांना, तुझ्या प्रजेला देवा तुझा मोठा आशीर्वाद द्यावास अशी प्रार्थना आणि विनंती करतो. इथपर्यंत आमचं सहाय्य केलं देवबापा, पुन्हा एकदा तुझ्या मनापासून आभार मानतो. पुढे देखील देवा तुझा आशीर्वाद आम्हाला तू दे, कारण की प्रार्थना प्रभू येशूच्या द्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या ऋणास सोडतो तसेच तू आमच्या ऋणास सोड, आणि आम्हाला स्पर्श करू नकोस तर आम्हाला सर्व वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. पाळक साहेब आशीर्वाद देतील. आता आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती येथे जमलेल्या सर्व देवाच्या भक्तांबरोबर, एसएमच्या आमच्या ह्या मंडळीबरोबर, एसएमच्या सर्व लहान मोठ्या सर्व मंडळीबरोबर, देवाने निवडलेले इस्रायल राष्ट्र त्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होईपर्यंत आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्यासाठी सूचना आहे. उद्या देखील सकाळी 10 वाजता आपण मनन चिंतनासाठी एकत्र येऊया. उद्याचं मनन आहे ते माननीय पास्टर रविकांत गावित यांच्याकडून आहे. सर्वांना सलाम.